नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे तळजाईला मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी. संध्याकाळीचे 6-6:30 वाजले होते. पूर्ण अंधार चालला होता आणि निघताना ना रिमझिम असा पाऊस पडत होता. त्यामुळे असं वाटलं की जाता येईल का काय, कारण का पाऊस जास्त आला तर आपल्याला जाता येणार नाही, घरीच थांबावं लागेल. पण नेमका थोडासा पाऊस आला आणि लगेच थांबला. तर बघा इथे आम्ही मंदिरात जातो आहे, पण बाहेर एवढे छान छान स्टॉल लागलेले आहेत ना. जसं गावी जत्रा लागते ना, सेम तशी 9 दिवस इथे जत्रा असते आणि खूप सुंदर वाटतं. खूप छान छान अशा गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवणार आहे, कारण स्वरूपला पूर्ण खेळणी बघायची होती, काय काय आहेत. आणि त्याला आहे ना वेगवेगळे गेम देखील खेळायचे होते. तर मग बघूया. नंतर असं वाटलं की अरे पाऊस झाला तर आपल्याला बाहेर जाता येणार नाही आहे. त्यामुळे आम्ही पहिल्या आधी थोडं बाहेरच शॉपिंग वगैरे बघत होतो, मुलांना काय खेळणं हवं आहे का, नाहीतर स्वरूप मग आतमध्ये मग परत रडत बसेल. मग आम्ही आहे ना इथे स्टॉल बघितले आणि त्याला म्हटलं तुला जे खेळणं पाहिजे आहे ना ते आपण नंतर घेऊया, आता तुला कुठले गेम खेळायचे आहेत, कारण का भरपूर सारे गेम होते तिथे. पण त्याचं म्हणणं असं होतं की त्याला ना घरी घेऊन जायला गाडी वगैरे काहीतरी ॲक्टिव्हिटी गेम असं पाहिजे होतं. तर म्हटलं चला आपण पुढे जाऊया. तर खूप सुंदर स्टॉल लागलेले होते. तसं तर तुम्ही तळजाईचे माझे ह्याआधी देखील खूप व्हिडिओ बघितले असतील, कारण का आम्ही नेहमी तळजाईला वॉकिंगला जातो. खूप सुंदर असं जंगल पण आहे आणि खूप छान गार्डन पण आहे तिथे. पण आजचा व्हिडिओ स्पेशल आहे, कारण का नवरात्रीचे 9 दिवस इथे एवढं गजबजलेलं असतं आणि मंदिर एवढं छान वाटतं ना, खूप सुंदर असं सजवलेलं असतं. अगदी पूर्ण इथे बघा, तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. आणि नंतर मंदिराच्या एकदम सेम अपोजिट साईडलाच आहे ना, इथे खूप मोठे इथे आकाश पाळणा किंवा वेगवेगळे असे जे गेम आहेत, मुलांचे जम्पिंग गेम, असे भरपूर गेम आहेत. मुलांना जर तुम्ही घेऊन जाल नक्कीच इथे खूप आनंद होईल. जसं आपण गावी यात्रेला वगैरे जातो ना, सेम तसंच. आणि तेही 9 दिवस असतात, त्यामुळे खूप छान वाटतं. आज जरा आहे ना पावसाचं वातावरण होतं, थोडा पाऊस येऊन गेला होता आणि पाऊस येऊन गेल्यामुळे ना प्रचंड थंडी होती. त्यामुळे आम्ही थोडाच वेळ बाहेर थांबलं. स्वरूपला आम्ही दाखवलं तुला कुठले गेम खेळायचे आहेत का, पण त्याला कुठलाच खेळायचा नव्हता. मग शेवटी शिशाला ह्या गाड्यामध्ये बसवलं आणि स्वरूपचं असं म्हणणं होतं की मला गेम खेळायचं नाही आहे, मला घरी घेऊन जायचं, असं कुठला तरी गेम द्या. पण आम्ही त्याला म्हटलं तुला काय खेळ तू आणि आपण जाताना गेम देखील घेऊया. पण त्याला असं वाटलं की आता जर मला खेळायला दिलं तर परत नंतर गेम घेणार नाही आहे, म्हणून तो नकोच म्हणत होता. तर इथे बघा खूप छान छान असे गेम होते. मला तर जाण्याची खूप इच्छा होती, पण लहान बाळ होतं आणि पावसामुळे ना एवढी गर्दी पण नव्हती. त्यामुळे ना ते बराच वेळ ते वेट करत होते की अजून कोण येत आहे का म्हणून. त्यामुळे म्हटलं चला आता पाऊस पडण्याच्या आधी आपण मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊया. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे यावेळी आम्ही एव्हरी सॅटर्डे संडे जरी वाटलं तरी आम्ही समरमध्ये किंवा ज्यावेळी वातावरण छान असेल, थंडी नसेल तर नेहमी जातो. पण आज जाण्यामध्ये जी मज्जा आहे ना ती खरंच एवढं प्रसन्न वाटत होतं. सगळीकडे ना खूप छान वाटत होतं. असं एकदम गजबजलेलं वाटत होतं मंदिर. पूर्ण भक्तांनी असं गजबजलेलं होतं. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. ती तर मंदिराच्या बाहेर आहे ना सगळं तुम्हाला नारळ किंवा प्रसाद वगैरे जे पाहिजे ते सगळं बाहेर होतं आणि खूप सुंदर आहे. तर आम्ही नंतर एंट्री केली. पण मंदिरामध्ये ना 2-3 डॉगी होते, त्यामुळे ना स्वरूप आणि शिशा थोडे घाबरत होते. तर मंदिरामध्ये गेले गेले ना पहिला आम्ही असा टीका लावून घेतला. तर स्वरूपला थोडंसं नको म्हणत होता, म्हणून त्याला नाही लावला, कारण का थोडा घाबरत पण होता तो आणि त्याला झोप आली होती. त्यानंतर शिशा, मी आणि स्वरूपच्या पप्पांनी लावून घेतला. आणि नंतर आम्ही इथे स्वरूपला घंटा वाजवायची होती, त्यामुळे मी त्याला उचलून घेतलं. पण समोर हा जो डॉगी आहे ना त्याला तो थोडासा घाबरत होता, त्यामुळे मी कंटिन्यू मला असं म्हणत होता मम्मा तू मला उचलूनच घे म्हणून. मायांतरायश्चवाया अलक्ष्मीः उपहितुमान् देव सखा कीर्तिश्चमनिनासः प्रादुर्भूतोऽस्मराय तस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे त्वत्पिपाशामलाङ्गैणामलक्ष्मी नाशयाम्यः अभूतिं समृद्धिं च सर्वाण्यवृतमेग्रहात् गन्धर्वालाकुलाधरेशानित्यभट्टाकरेशने ईश्वरमातरं श्रियं दासि यमेगले आर्द्रां पुष्करणे पुण्यं मङ्गलां पद्ममालिने
चंद्रामिरत्वं लक्ष्मी जातवेदो मावः आर्द्राम्यं करणे मेद्यं सुवर्णामे ममालिनी सूर्यामिरत्वं लक्ष्मी जातवेदः सूक्तं पंचदशवचन च श्रीकामः सततं जपे पदमानने पदमहुः पदमाक्षे पदमसम्भवे तन्मे पदपद्माक्षेण सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामां शिवादवद्भं मयि सन्निधत्वा पौत्रपौत्रं धनं धान्यमस्तशिवादिगमेरधा मे धनमग्नं धनं वायो धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिवरुणं धनमश्विनो वैनतेय सोमं पिबत ब्रह्मणोऽसिमकमासित् बाहुराजन्यः त्रेतः ऊरुतस्य तद्वैशः पदभाग्यो सूर्यो अजायत चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत श्रोत्राद्वैश्वरान् आगरमशुद्धबालो मणिबालताज्विनाः शिवायै सततं नमः। तर आम्ही 6:30 वाजता वगैरे गेलो होतो आणि पूजा चालू होती आणि त्यानंतर असं आहे ना मंदिरामध्ये मस्तपैकी आम्हाला आज आरती भेटली, कारण का असं वाटलं नव्हतं की आरती आम्हाला भेटेल म्हणून, आणि योगायोगाने आम्हाला आज तिकडे आरती देखील भेटली. तर आरती सुरू झाली होती. जय देव हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे. भवानी माता की, सरसाई माता की, पद्मावती माता की. जलेन शीतलीकरणं मा पुष्पैः देवतां ध्यायेत. ओम तत्नेन तन्मयदन्तदेवास्तानि. आरती झाली, दर्शन झाले आणि त्यानंतर मग थोडा वेळ बसलो. मंदिर खूप मोठं आहे त्यामुळे बसायला वगैरे तिथे जागा आहे. अशी गर्दी जरी असेल ना तरी आपण आरामात तिथे छान असं बसू शकतो. तर एक 10-15 मिनटं आम्ही तिथे बसलो. बाहेर थोडा पाऊस देखील चालू होता, तोपर्यंत म्हटलं पाऊस देखील बंद होईल. तर इथे बसलो आणि ना तिथे एक बुबू आला होता, असं स्वरूप म्हणत होता मम्मा त्या बुबूचा पण फोटो काढ, म्हणजेच डॉगी आला होता. तर तो डॉगी आहे ना बघा तिथे थांबला होता, त्यामुळे शिशा एकदम बिंदास बसली होती आणि जवळ जसा आला तशी ती घाबरली आणि दादाला आणि पप्पाला अशी पकडून बसायला लागली. त्यानंतर आम्ही छान छान फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि बाहेर मला आहे ना थोडी शॉपिंग करायची होती, कारण का मला दुसऱ्या दिवशी लगेचच आहे ना कन्यापूजन करायचं होतं. तर मी इथे वेगवेगळे असे गिफ्ट्स बघत होती. तर मी ह्या शिशासाठी बांगड्या बघितल्या, खूप सुंदर वाटत होत्या. माझ्या साईडच्या सेम अशा बघितल्या, पण त्या मला काय एवढ्या बरोबर बसल्या नाही आहे. तर मी वेगवेगळे असं बघत होते की किती छान छान इथे गिफ्ट्स आहेत, आपण कन्यापूजनसाठी मुलींना काय देऊ शकतो, असे वेगवेगळ्या खूप साऱ्या व्हरायटी होत्या. आणि मी आधी विचार केला आपण हेअरबँड वगैरे किंवा अशी क्लिप वगैरे घेऊया. त्यानंतर मला हे शिशाला घातल्यावरती आवडलं, असा हातात घालणारा कडा, आणि म्हटलं मग आपण हे सगळ्या मुलींना घेऊया. तर इथे आमची शॉपिंग झाली होती, पण स्वरूपला अजून काहीच घेतलं नव्हतं. त्यामुळे स्वरूपचं असं म्हणणं होतं की मला आता काहीतरी खेळणी घ्या. पण त्याने खेळणी जी घेतली आहे ना ती त्याच्यासाठी छानच होती, ॲक्टिव्हिटी म्हणून होती. तर पुढे काय घेतलं त्यांनी खेळणी मी तुम्हाला ते दाखवतेच. तर हे आम्ही आधी कन्या पूजेसाठी मी सिलेक्ट केलं होतं. मला खूप आवडलं हे आणि खूप छान वाटत होतं. तर मी अशी 10 घेतले आणि म्हटलं पुढे मग स्वरूपसाठी खेळणी बघितली. तर स्वरूपला ना असा मोबाईल घ्यायचा होता, कारण का त्याने लास्ट टाईम अदिराकडे बघितला होता. दोघांची भांडणं नको म्हणून दोघांनाही घेतले, कारण का एकाने घेतला की लगेच दुसऱ्याला पाहिजे असतो एकच वस्तू. इतर वेळेस घरात आहे ना ती वस्तू धूळ खात पडलेली असेल, पण एकदा कोणी घेतली ना, स्वरूपने घेतली तर शिशाला पाहिजे, शिशाने घेतली तर स्वरूपला पाहिजे. त्याच्यावरून भांडणं नको म्हणून पप्पांनी आधीच ठरवलं होतं की आपण दोघांना आहे ना सेम घेऊया. तर स्वरूपला एवढा आनंद झाला. आणि हे बघा हे ॲक्टिव्हिटी घेतली होती, कारण का आज त्यांनी गेम म्हणून त्याला हे घेतलं, त्यामुळे त्याचा आनंद झाला होता. वेगवेगळ्या गाड्या नाही घेतल्या. तो घरी आलेला आहे ना त्यांनी पहिला गेला आणि खेळत बसला आणि बरं वाटलं की मोबाईल वगैरे स्क्रीन टाईम कमी होता, ह्याच्यामुळे मुलांना ॲक्टिव्हिटी अशा असेल ना. पण इथे शिशाला कसला राग आला आहे काय माहिती आहे. तर लगेचच तिने टाकून दिला. तिला बहुतेक आहे ना दुसऱ्या कलरचा मोबाईल पाहिजे होता, हा नको होता, तर तिने असं टाकून दिला. तर ही अशी भांडणं यांची सुरूच असतात. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत